आज बनवूया फ्रूट कस्टर्ड. हेल्दीसुद्धा टेस्टीसुद्धा. मुलांना अख्खा दिवस आईस्क्रीम खायचं आहे, आईस्क्रीम खायचं आहे. साईडला आईस्क्रीमचं दुकान चालू झालं, त्यापासून आईस्क्रीम खायचं आहे. म्हटलं चला काहीतरी आईस्क्रीम तर नाही, पण थंडीच्या दिवसात हे काहीतरी हेल्दी बनवून देऊया, जे टेस्टीसुद्धा असेल, हेल्दीसुद्धा असेल आणि टेस्टला आईस्क्रीमसारखंच लागेल. तर ठीक आहे, आपण आता आज बनवूया फ्रूट कस्टर्ड. तर त्यासाठी लागणार आहे ऑफकोर्स दूध. मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ते आता गरम करून घ्यायचं आहे. एकदम गॅस बारीक ठेवायचा आहे आणि गरम करत ठेवायचं आहे. ठीक, आता दूध गरम होते तोपर्यंत एक कार्यक्रम करूया. मी इथे घेतलेली आहे कस्टर्ड पावडर, पायनॅपल फ्लेवरची आहे. आता ती मी 2 ते 2.5 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. आता दूध गरम होत आलेलं आहे, त्यामध्ये आता ॲड करायची आहे साखर. पण साखर ॲड करायच्या अगोदर मी त्यातलंच थोडंसं दूध घेतलेलं आहे कस्टर्ड पावडरमध्ये. आणि हे बघा छान असं विरघळून घ्यायचं आहे, म्हणजे लंग्स पडल्या नाही पाहिजे, गुठळ्या पडल्या नाही पाहिजे. ठीक, म्हणून थोडंसं गरम दूधच घेतलं मी, थोडंसं कोमट कोमट असतानाच, आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. दूध आता गरम होत आलेलं आहे. आता पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, एक छोटी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. आता साखर विरघळली की त्यामध्ये हे आपलं कस्टर्डचं दूध आहे ते ॲड करायचं आहे आणि कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचं आहे. ठीक आहे, फिरवतच राहायचं आहे, नाहीतर मग गुठळ्या होतील. आणि जास्त शिजू द्यायचं नाही, थोडंसं जरा जाडसर झालं का गॅस बंद करायचं आहे, नाहीतर मग त्याची जेली होईल. ठीक आहे, आणि आता लगेच गरम असतानाच एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता थंड करण्यासाठी इथे मी डिशमध्ये एक पाणी घेतलेलं आहे, थंड पाणी, आणि त्यामध्ये ठेवत आहे, म्हणजे लवकर थंड होण्यासाठी. आता थंड होईपर्यंत, दूध थंड होईपर्यंत आपण फ्रूट्स कट करून घेऊया. इथे मी घेतलेले 2 केळी, वेलची केळी होती, आणि ॲपल, आणि हे डाळिंब, पोमेग्रेनेट. यार इतका ह्याचा कलर निघत होता, कलरवाला आहे क्या, थोडासा डाऊट येत होता की इतका कलर कसा असू शकतो. आजकाल इंजेक्शनवाले निघालेत, काहीच खाण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही आहे. चलो ओके ठीक. आता इथे मी एक कट करून घेत आहे ॲपल, बारीक बारीक कट करून घेत आहे. आणि हे वेलची केळी 2 घेतलेली आहेत मी, छोटी छोटी. आता ते सुद्धा स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहे. बारीक बारीक तुम्ही कट करून घेतलं तरी चालेल, पण ही वेलची केळी एकदम लहान असतात म्हणून मी स्लाईसमध्ये कट केलं. तोपर्यंत दूध थोडंसं थंड झालेलं आहे, एकदम थंड झालेलं नाही आहे. पण दूध थंड झाल्यानंतरच फ्रूट ॲड करा, नाही तर ते वाफून जातील, त्यामध्ये बॉईल होऊन जातील. ठीक, आता त्यामध्ये सर्व मी ॲड केलेले आहेत, फ्रूट्स कट केलेले, आणि वरून हे डाळिंबाचे दाणे थोडेसे ठेवून दिलेले आहेत, वरून सजावटीसाठी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता वरून डाळिंबाचे दाणे ॲड करायचे आहेत. आता 2 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे थंड करण्यासाठी. थंड झाल्यानंतर इतका यम्मी टेस्ट असतो की काय सांगू, एकदम मस्त, म्हणजे आईस्क्रीमला सुद्धा दूर करेल. झालं ना, हेल्दी आणि टेस्टीसुद्धा. तर तुम्ही सुद्धा खा. तर तुम्ही सांगतील की अय्यो थंडीच्या दिवसात हे कोण खाते. मी बोलेन की खायला काय आहे, हेल्दीसुद्धा आहे, टेस्टीसुद्धा आहे. तर खायला काय, आईस्क्रीमपेक्षा हे परवडलं ना. तर तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला जर आवडली रेसिपी तर माझ्या पेजला फॉलो करा. ओके फ्रेंड्स, थँक्यू. भेटूया, बाय बाय.